हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आपली संकष्टी चतुर्थी म्हणजे काल होऊन गेली, पण आज व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतोय. म्हणून म्हटलं, की मी आज आहे आपली संकष्टी चतुर्थी. तर संध्याकाळी छान अशा काय-काय सेवा माझ्या होत्या, तर त्याच मी केल्या. तर पहिली सेवा माझी स्वतःसाठी होती, ती म्हणजे चहा. तसा छान मस्त फक्कड सुंदर चहा केला होता. मग संध्याकाळची प्रत्येकाची सुरुवात अशी चहाने होते ना किंवा सकाळची सुरुवात चहाने होते, तेव्हा एकदम भारी वाटतं आणि संध्याकाळची सुद्धा झाली तर आणखीन रिफ्रेश वाटतं पुढच्या कामांसाठी. तर पहिला छान मस्त चहा घेतला आणि त्याच्यानंतर संध्याकाळ झाली होती. तर 6:15च्या आसपास मी ह्या सर्व गोष्टी करतोय. तर छान देवाची आरती घेतली बघा, छान कपूर आरती करतोय मी आणि आपल्या घरामध्ये ना अशा प्रकारे धूप एकदा तरी म्हणजे तुम्हाला तर जमत असेल तर तुम्ही दररोज नक्की घरात धूप करा. ज्याच्याने घरात जी काही निगेटिव्हिटी असते ना, ती बाहेर जायला मदत होते आणि पॉझिटिव्हिटी एंटर करते. बघा छान मस्त आणि ह्याचा जो धूप असतो ना, म्हणजे या धुपाचा जो सुगंध असतो तो आपल्या घरभर छान पसरतो. जेणेकरून आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती संपूर्ण निघून जाते. बघा देवाचा जप करत मी उंबरठ्याकडे पण कापूर दाखवला. त्याच्यानंतर आता धूप म्हणजे जो धूर असतो, तर तो करतोय. सकाळीच उंबरठ्याची छान मस्त पूजा करून घेतली होती, रांगोळी वगैरे काढून घेतली होती. ह्या सर्व गोष्टी माझ्या घरात नित्यनियमाने असतातच असतात. तर बघा छान असं मस्त आज पूजा झालेली आहे आणि आज अनाईसे रविवारीच आपली संकष्टी चतुर्थी आली होती. रविवारी संकष्टी चतुर्थी आली ना, म्हणून मला ह्या सर्व गोष्टींना पुढे खूप सारा आणि मस्त असा वेळ मिळाला आहे. जेव्हा केव्हाही उपवास असतो ना, तर मला खास करून जेवण करायला मला खूप म्हणजे खूप आवडतं. संकष्टीचा उपवास हा मी करत नाही. संकष्टीचा उपवास माझ्या घरात फक्त मम्मी करते. मला मम्मी अजूनपर्यंत तरी नाही बोलली आहे करायला, की इतक्यात नको करू, आणखीन थोडा मोठा होशील तेव्हा तू कर उपवास. पण बाकीचे उपवास मी करतो. मार्गशीर्षचा गुरुवार म्हणू नका किंवा बाकीच्या सर्व गोष्टी. आज हीच मी खरी मला तुमच्या सर्वांसोबत धावपळ माझी शेअर करायची होती. जेव्हा संडे असतो आणि उपवास असतो, तर संडे होता म्हणून मला थोडा वेळ मिळाला जेवण करण्यासारखा. तर म्हणून छान असं मस्त जेवण आज मी करतोय आणि उपवासाचं जेवण तर मलाच करायला आवडतं. म्हणजे माझं त्यामागचं इंटेन्शन असं असतं, की देवाने एरवी तेव्हा तर लहानपणापासून तर मम्मीच जेवण बनवते. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा. तेव्हापासून तर मम्मीच जेवण बनवते. तर मग ऑब्व्हियसली देवाने मम्मीच्या हातचं तर सर्वच गोष्टी खाल्ल्या असतील. अगदी सगळ्या देवाने खाल्लं असेल. पण माझ्या हातचं किंवा माझ्या हातातून मी बनवलेलं जेवण मला माझ्या देवाला नेहमी द्यायचं असतं. तर म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो, की मी छान असं मस्त देवासाठी काहीतरी करेन. देवपूजा, नामस्मरण ह्या सर्व गोष्टी आहेतच. पण त्याच्यासोबत म्हणजे असं म्हणतात, की प्रत्येकाचा आनंद त्याच्या पोटाच्या मार्गातून जातो. अगदी तसाच देव जरी रुसला असेल, तरी त्याचा तृप्त त्याला जर करायचं असेल, तर छान असं मस्त चमचमीत जेवण बनवू शकतो आपण. तर असं काही नाहीये. देवभक्तीचाच भुकाळ आहे. आपण देवाची भक्ती करायची, छान नामस्मरण करायचं. नैवेद्याचा भाग आता अजून सुद्धा अशा कमेंट आल्या होत्या बरं का पहिल्या-पहिल्या की म्हणजे आताच्या व्हिडिओमध्ये नाही, आधीच्या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याच कमेंट मला आल्या होत्या की "तू नैवेद्य वगैरे दाखवतोस की नाही? फक्त एरवी तेव्हा तुझ्या व्हिडिओजमध्ये देवापुढे साखर किंवा कुठली मिठाई किंवा ड्रायफ्रुट्सच दिसतात. बाकीचं संपूर्ण जेवणाचं नैवेद्य तू दाखवतोस की नाही?" म्हणून त्यासाठी आजचा खास व्हिडिओ आहे, की म्हणजे तुम्हाला सर्वांनाच कळेलही ज्यांनी त्या कमेंट केल्या होत्या अशोकदादा वगैरे, तर त्यांनासुद्धा समजेल की म्हणजे त्यांचं आता मी नाव सांगितलं अशोकदादांनी आणि नलिनी त्या ताईंचं नाव आहे. तर त्यांनी कमेंट केली होती. नलिनी की मालिनी असं काहीतरी त्यांचं नाव आहे. मला एक्झॅक्टली नाही माहिती. त्यांनी त्या कमेंट केल्या होत्या. पण जे माझ्या डोक्यात होतं ते मी तुम्हाला सांगितलं,
की म्हटलं आता बघा ताई किंवा दादा नैवेद्य पण आम्ही दाखवतो. दररोज म्हणजे आपल्या देवाला जो नैवेद्य असतो तो मी दररोज दाखवत नाही. दररोज किंवा गुरुवारी माझा दरवेळेस नैवेद्य असतो म्हणजे साखरेचा वगैरे. आणि जर काय असं मध्ये संकष्टी चतुर्थी असेल किंवा काही कुठले सणवार व्रतवैकल असतील, तर त्या दिवशी मग आम्ही नैवेद्य दाखवतो. ते पण संपूर्ण जेवणाचा म्हणजे अगदी साग्र संगीत. डाळ, भात, भाजी, चपाती किंवा जे काही गोड पदार्थ असेल, पापड वगैरे. चपाती देवाला आम्ही दाखवत नाही. असं म्हणतात की चपाती दाखवायची नसते. तर म्हणून मी चपाती दाखवत नाही. तर पटापटा गॅस आता आता काय झालं, हा नवीन मी कुकटॉप घेतला आहे ना, तर त्याच्यामुळे खरंच काम पटापटा होतंय. तर म्हणजे पहिला माझा कुकटॉप होता तो फक्त 2 ह्याचा होता, म्हणजे 2च गॅस स्टोव्हज होते त्याला. पण आताचा माझा कुकटॉप 3 याचा आहे. तर तो इतका बरा पडतोय, म्हणजे आम्ही तर आमची फॅमिली 4 जणांचीच आहे. तर त्याच्यासाठी पण मला तो खूप बरा पडतोय. प्लस त्याच्यानंतर कोण पाहुणे आले तरी पण हा कुकटॉप खूप बरा पडणार आहे. आणि मग असं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. बघा एका साईडला मी डाळ आणि भाताचा कुकर लावला होता. एका मधला गॅस असाच ब्रोक आहे, बंद आहे. बंद आहे म्हणजे त्याला अजून काही मी करायला ठेवलं नाही आहे. तर झालं आणि एका साईडला मग मी भाजी करायला लावली, म्हणजे भाजी फोडणीला घातली. तर ती भाजी ठेवली आहे. त्याच्यानंतर बाप्पाचे सगळ्यात आवडते मोदक. ह्यावेळेस आमचं हे जे पीठ आहे ना, तर ते दुसरं होतं. तर म्हणून तुम्हाला मोदक थोडेसे वेगळे दिसतील. पण ह्या आधी पण मी बऱ्याचदा मोदक शेअर केले आहेत, की आम्ही मोदक कसे करतो. मोदकाची रेसिपी वगैरे. ते मोदकचं पीठ होतं ना, ते थोडं वेगळंच होतं. म्हणून थोडेसे मोदक नीट झाले नाहीत. पण बाप्पा म्हणतात काही गोष्टी करून घेतो, तर देवापुरती खूप छान मोदक झाले होते. सगळेच मोदक खूप छान झाले होते. पण आम्ही जे पीठ वापरतो ना, ते वेगळं पीठ वापरतो आणि हे पीठ वेगळं होतं. व हा मोदक मी किती छान बनवला तर असे बरेच काय गोष्टी असतात आपल्या ह्याच्यात, त्या आपण करत असतो. तर मोदक बनवायला पण खरंच खूप ईझी आहे. जर तुम्ही तुमची प्रॅक्टिस होत जाईल ना जशी, तसे तुम्हाला मोदक खूप छान बनवता येतील. अगदीच म्हणजे तुम्ही एकदम मोदक आर्टिस्टच म्हणाल एवढं एवढं पण नाही. पण जशी तुमची प्रॅक्टिस होईल आता माझ्या घरात तरी दर महिन्याला मोदक बनतात. मग दर महिना म्हणजे दर ह्याला आपली संकष्टी चतुर्थी येते. असं कुठलंच कधी झालं नाही की ज्याच्यात मोदक आम्ही बनवले नाही आहेत. माझी मम्मी लहानपणापासून आणि मोदक हा प्रकार मला इतका आवडतो ना, की तुम्हाला मी काय सांगू. अगदी प्रचंड म्हणजे मी 10-12च्या पण पुढे मोदक खाऊ शकेन, एवढे मला मोदक आवडतात. एवढे आवडतात. प्रत्येकाला आवडत असतील. धिस इज इंडियन थिंग म्हणजे जे कोण महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांच्या घरी गणपती बाप्पा बसतो किंवा काही असेल, त्यांना या गोष्टीचं तर एक प्रोमॅक्स लव्ह असेल, असं मला वाटतं. आणि माझ्या घरी पण गणपती बाप्पा बसतो आणि त्याचं हे तर लहानपणापासूनच मी खातो. अगदी मी लहान होतो तेव्हापासून मम्मी मोदक करते दर संकष्टीला. तर ते एकदम रुचकर आणि छान लागतं आणि प्लीज मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करेन, की तुम्हीसुद्धा दर संकष्टीला गणपती बाप्पाला डाळ-भात तर आपलं सर्व साग्र संगीत जेवण करतोच. पण जरी तुम्हाला ते करता आलं ना, तरी तुम्ही फक्त 11 मोदक जरी देवापुरती बनवलात, तरी संकष्टी चतुर्थीला ते खूप महत्त्वाचं असतं. तर म्हणून आम्ही संकष्टी चतुर्थीला असे छान मस्त मोदक करतो. बरेच जणं फक्त अंगारकी चतुर्थीला मोदक करतात, तर असं नका करू रे. विनायक चतुर्थी वगैरे अशा काही काही मध्ये स्पेशल चतुर्थ्या येतात ना, तर तेव्हा अशी करा किंवा दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते तेव्हा करा. बघा तेव्हा आपलं संपूर्ण घर असं छान पॉझिटिव्हिटीने आणि घमघमाटाने भरलेलं असतं. तर बघा असा छान मस्त नैवेद्य बाप्पाचं झालेला आहे. मी जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं पीठ थोडं वेगळं होतं म्हणून मोदकाचा रंग तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल. मी जे पीठ वापरतो ना त्याचं छान असं सफेद मस्त शुभ्र मोदक दिसतात. पण हे पीठ काहीतरी वेगळंच होतं. असो, पण अशी छान मस्त संकष्टी चतुर्थीची पूजा झाली होती. बाप्पा बघा आपले किती सुंदर दिसतात. त्याच्यानंतर बाप्पांचा छान नैवेद्य झाला होता. तर असाच आपला छान आजचा व्हिडिओ होता. जी सगळी माझी धावपळ होती ती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया.